आज भांडणं झाली का साठी? लय हार्ड भांडणं. खूप डेंजर. काही पोरं वाचले आज. हाँ. हे गाइस, वेलकम बैक टू आवर चैनल. तो गाइस कैसे आप सब? आई होप आप सब बढ़िया रहेंगे और होने में चाहिए. तो गाइस अभी जस्ट मैं उठ गया और नहा धो के फ्रेश हो गया एकदम. आज फर्स्ट मंडे है सावन का. मतलब सावन कुछ लोग का चालू हो गया है, मराठी लोगों का थोड़े दिन बाद में चालू होगा. तो हमारा अभी चालू नहीं है, पर कभी भी मान रहे कि आज 3 अगस्त है, तो आज फर्स्ट सोमवार है ऐसा. तो हम जाएंगे मंदिर में, दर्शन वगैरह लेंगे मस्त से महादेव जी के. और अभी मैं जा रहा हूँ थोड़ी देर काम से बाहर, मतलब मेरे दोस्त का काम है, वो करके फिर आपको दिखाता हूँ मैं सब कुछ. नहीं तो जाते जाते भी रिकॉर्ड करेंगे. चलो मिलते हैं थोड़ी देर बाद में नीचे. और वीडियो पूरा देखने से पहले लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. क्योंकि कोई कोई वीडियो देखता है तो लाइक ही नहीं करता है, शेयर भी नहीं करता है, सब्सक्राइब भी नहीं करता है, कमेंट भी नहीं करता. तो जितने भी लोग देख रहे हो उतना पहले जाओ और सब्सक्राइब और लाइक करो और कमेंट भी करो. थोड़ी देर में बाद में नीचे मिलते. चलो निघाला आता. जस्ट माझ्याकडे हर्षल आहे, त्यातच काहीतरी काम आहे. ते काम करून जरा मी शर्ट घेतलं तर फिटिंगला द्यायचं, तर फिटिंगला देऊ आणि रिटर्न घरी. आपला जरा वेगळं सामान पण घेऊन यायचं आहे. मग स्टे ट्यून. आज ब्लॉग करू पूर्ण जरा. गाइस अभी मैं फिलहाल घर पे आ गया हूँ, मेरा सब काम वगैरह करके. और अभी खाएंगे हम पराठा और फिर थोड़ी देर बाद में नीचे जाएंगे. वो आपको दिखेंगे जो कुछ भी करेंगे. ऐसे तो मैं उधर कपड़े के टेलर के पास भी गया था, शर्ट लिया था मैंने नया एक. तो उधर गया था, वो टेलर ही नहीं था, तो वो 6 बजे आएगा. तो अभी 6 बजे जाएंगे, नहीं तो देखेंगे फिर बाद में ही करेंगे. अपने को जैसे जमेगा वैसे करेंगे. और आगे मिलते थोड़ी देर बाद में. चलो बघा, पाऊस सुरू झाला आणि मी आता एकटाच आहे आणि मी चाललोय जरा मंदिरात महादेवाचं दर्शन करू मस्त पैकी. कारण की दुपारच्या टायमाला जास्त कोण नसतं. तसं झाले 5 वाजत आलं म्हणून जाऊ, तुम्हाला दाखवतो. पाऊस आला यार, गाडीवर आलो असतो तर पटपट गेलो असतो. चला तर महादेव बघा गाईच मंदिरात मस्त गर्दी नाही. गाईज आता मी आलोय खाली आणि इथं कोणच नाही, एकटाच बसलं. आणि एक पोरगा गेम खेळतोय, नुसतं टाइमपास करतोय. घरालाच जाऊ बाहेर दाखव. त्याच्या गाडीचं काम निघालंय काहीतरी, चालू मध्येच बंद होते म्हणून आम्ही आलो होता गॅरेजवर. बारका पोरगा चेक करतोय बाई. खोलले कुठं होल काय बाद में ले क्या आओ दे. चल गाइस जस्ट तुम्हारा भाई अभी आ गए. तो गाइस जस्ट तुम्हारा भाई अभी आ गए घर पे. और घर पे आने के बाद मैंने अभी किया है जरा नाश्ता करके भी हो गया. पहले हम लोग ने वो गाड़ी सर्विसिंग मतलब ऑयल चेक की. फिर उसके बाद में हम लोग उसके भाई का दूसरा गाड़ी जो CBR है वो हम लोग लेके गए टोचन मार के आयरेली तक. फिर उधर गैरेज में दिया तो उधर ही भर्ती कर दिया गाड़ी. और अभी हम लोग आ गए घर पे. वो भी घर पे चला गया, मैं भी घर पे आ गया. फिर अभी थोड़ी देर में ज़रा फ्रेश होंगे. एक काम है वो करेंगे, उसमें कौन सा कितना टाइम लगता है वो देखेंगे. फिर वो काम हो जाएगा, फिर बाद में फिर से ब्लॉग कंटिन्यू करेंगे. वैसे तो 9 बज गए और 9 बजे मैंने अभी नाश्ता वगैरह किया है. तो खाना खाने का टाइम तो आज लेट होने वाला है मुझको लगता है. तो चलो मिलते हैं थोड़ी देर बाद में. गाईस आता जरा बाहेर गेलो, जरा आपलं भांडणं वगैरे झाली तिकडं. आणि तिथून आत्ता जस्ट आलो आहे इथं मशानात आलो आहे. माझ्यासोबत आहे आणि अजून पोर आहेत. मग आता जाऊ काहीतरी करू. आज व्हिडिओत नाही झाली जास्त, बघूया. गाईज आता आलं आम्ही आतमध्ये आणि इथं धुतोय गाडी. आज भांडणं झाली का साठी? लय हार्ड भांडणं. खूप डेंजर. काही पोरं वाचले आज. हा मागच्या वर्षी याच्या बड्डेला पण कांड केलता. खूप पोरांना मारलेलं, 2 पोरांना लाल पिला गेलता. तो ब्लॉग नाही नाही त्या दिवशी ब्लॉग बनवलेला तुझा बड्डेचा भांडण्याचा नव्हता कॅप्चर केला. तेव्हा जरा वेगळ्या याच्यामध्ये होतो. म्हणजे खूप मारला आम्ही त्याला इथंच बाहेर आमच्या इकडं या साईडला बाहेर आम्ही इथं बसतो ना, ते गुलाबी केलं. हा पूर्ण बड्डेचा दिवस याचा होता. आणि हातकाप आम्ही केला, बड्डे बॉम्ब दिले त्यांना. आज पण तसं होणार होता पण काही वाचलं, जाऊ दे सोडा. ते आता विषय बोलायलाच नको ते सगळे काय रे. तसे घरी वादावाद भांडणं करताय लय मारतील. आता आम्ही जाऊ जरा बाहेर, दाखवतो तुम्ही इथं. तोपर्यंत गाडी धुतो, आपली गाडी बाहेर आहे. त्याला आता हंडीच्या प्रॅक्टिस वरून
काय तुमचं पथकचं नाव? पथकचं नाव काय? गोविंदा पथक. काय करतो तू तिथं? मी हा, काय करतो मलाच नाही माहिती मी काय करतो. हातवरती करायला जातो का फक्त? मग थरात आहे का नाही? सपोर्टिंगला. बस सांड आहे हे सगळं होईल. गाडी धुवायची सिस्टीम इथं पाणी भरतंय, इथं ठेवतोय पाणी भरतंय धुतोय. त्याला भेटेल करायला नंतर बाहेर. हो का? ओ ओ ओ ओ ओ हं? परत कर. हा फुल वापर पालिकेच्या पाण्याचा. मगाशी तर घेतला नाही, फुल खाली साबण बिबण. बघत होता. गाईज आता आम्ही आमचं सामान वगैरे घेतलंय मस्त की यो पण कामावरून आला आणि आम्ही आता आलतो इथं रबलेलं. एखादी याला शिवे दिलेत लय घाण. आता आम्ही चाललोय घरी. आज जाम फनी सीन झाले, भांडणं पण झाली तिथं, पण जरा ओळखी निघली म्हणून तिथं काही झालं नाही. आम्ही मग त्याही पण माघार घेतला. मग आम्ही पण मग नंतर जाऊ दे, नंतर आलो आम्ही घरी. गाडी बिडी धुवून घेतली याने साठीने. आपण कधी धुवायची रे गाडी? आता पाईप बीप लाव तिथे कधी. हा कालच म्हणलं, काल नाही परवाच म्हणलं तुला चल धुवू. आता परत लावशील तेव्हा मला सांग, तेव्हा मी येतो गाडी घेऊन. हा मग तेव्हा ब्लॉग चालू ठेवता. हा ब्लॉग आपला नेहमीच चालू असतो आता. तर आता चाललो आम्ही घरी. कुत्रा डॉगीज भाई ह्यो तलाववाला कुठला का? कुठला तलाववाला कुठला? अरे कुत्रा रे, हा त्याच्यासारखा दिसला मला कुठला. हा आता आम्ही चाललोय घरी. तर तुम्हाला दाखवतो. पहिले टेरेसवर चाललोय, याचं काहीतरी सायपन करायचं काम आहे म्हणून जातो, तुम्हाला दाखवतो. चलो. काय शानपण? सायपन मला वाटलं शानपण. लेट्स गो. गाईज प्रँक करू थांबा त्याला असं घाबरू. A few inches later. पट गई ना गुरु. घाबरला तसंही, पण दाखवत नाही मी घाबरला. पुढून रिॲक्शन आले. अरे काय खाऊन आलाय तू? चॉकलेट तुला गोल्ड चॉकलेट खायला लागलं तू. बोलत एक मासा मेला या टाकीतला. गाईस जेवढे पण हे टाके खाल्लेत ना त्याच्यातला मासा होता. मेला नसता, एक ती फिमेल टाकलेली याच्यात, ह्यानी मारली तिला. तर तिला 2 दिवस औषध मध्ये ठेवली, ती झालती नीट. कशी मेली माहित नाही. ती काळी झालती ती. हा काली झालती. काला मासा मेला आपल्याला खायचा होता ऑडियन्सला. बाई बघ कसा मोठा झाला कलर वर. नाही काली नाही, आणि काली ही आहे. हिनीच तर अंडे दिलेत हे. नाही इथं अजून एक मोठी काळी झालती ना ती जास्त, हा ती मेली. ह्यानी तिला मारलं. आणि गाईस हे बघा खुशी की बात, अंडे झालेत त्यांचे इथं. सगळे अंडे भरलेत आतमध्ये. तर इथून दिसणार नाही नीट. इथं त्याला जरा दिसत असेल. बाबा हातावर आली चावली. जस्ट असा हात ठेवलेला ती इथं हे बघ चावली नाही, ओलं झालं लगेच. दचकलं. हे बघा इथे अंडे हे असं वाटत असं घाण आहे, पण अंडेत जेवढे पण टाके खाल्लेत नाही ह्या, तिथे पहिले फिश होते टोटल सगळे भरलेले होते. 44 पीस होते. 42 टाके. 42. हा हे जेवढे पण खाली दिसतात ना, मग ते हळूहळू करून मेल्या बिचारे. याची नजर लागली. माझी नजर लागली तिथे एक पण नसते राहिले. एवढा पनवतेस तू बाई. आपला विषय खोललाय हो का. उड्या मारते आणि छोट्या माशांना तर काय हायच नाही. हे काय दाना दिलं का खायला आज? काय दिलं द्यायचं वरच्यांना? त्याच्यासाठी आलो का आपण वरती? काही आता बघ कसे फुदकतील ते समोर. टाक फक्त जरासा दाना टाक. त्याला पुढं खुलत दे. पसारा बघा इथं सगळं. साफसफाई नावाची गोष्ट नाही झाली तिथं. अरे साफसफाई केल्यावर डबल पसारा होता त्याच दिवशी. हा ज्या दिवशी साफसफाई केली ना त्याच दिवशी पसारा होईल. पण पसारा कमी नाही होणार. या पाईपात पाणी साचलंय बघ इकडं. वरतून असं पाणी येतोय तिथून इथं.
एअरचा पाईप लावलाय पण इथं पाणी साचलंय बघ. अरे खुलतय का नाही आजचा दिवस? दाखवतो मी खोलून 10 मिनिटाचा ब्लॉग. बघा कसे जवळ आले सगळे मासे वास ऐकून. चल टाक लवकर. तुला तोंड बघण्यात इंटरेस्ट नाही लोकांना, फिश फूड टाकण्यात इंटरेस्ट आहे. आवाज बघा यांचा, फॅनचा आवाज येत असेल जरा जरा. असे चुक 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 खातात. वरती कर वरती कर. दाखव इथे दाखव जरा एक मिनिट. हां आता दाखव. त्याला टाकायचं आहे, टाकलं नाही पकड. नाहीतर ते शिव्या देतील मला. हा त्याने टाकलंस, मला नाही टाकलं. या रे पोरांनो खावा, मजा करा. तुला बी पाहिजे, तुला दिलं ना जाऊला. काय दिलं? जाऊला फिश आहे काहीच नाही तर तुम्ही समजता काहीतरी वेगळा. बिग थैंक यू फॉर बीइंग हियर. बहुत बहुत धन्यवाद.